नमस्ते भारत, नमस्ते किसान। मैं गणेश किसान फिर से किसान कार्यशाला प्लेटफॉर्म पर आज हूँ पंढरपुर के पास में शेवते करके ग्राम है। ये केले में काफ़ी अच्छा बेल्ट है और एक्सपोर्ट क्वालिटी वाला बनाना यहाँ पर किसान लोग बनाते हैं और खुद अपने आप में एग्रोनॉमिस्ट है। बीएससी एमएससी इनके घर से ही पढ़े लिखे व्यक्ति है। इन्होंने जितनी भी क्रॉप अपनी खेती में लगाई है इसमें एक टारगेट अचीवमेंट किया हुआ है। जैसे अनार का पौधा लगाया तो वहाँ पर भी टारगेट अचीवमेंट, केले में आए तो केले में भी टारगेट अचीवमेंट। ये अपना CKG9 का पौधा लगा हुआ है। लगाने की तारीख और सारी चीज़ें भैया बताएंगे आपको। लगभग एक सिमिलर पौधा आपको मिलेगा और दिखेगा भी। ये इनकी प्रैक्टिस और CKG9 का कमाल है। कई किसान मित्रों के कई सारे क्वेश्चन हैं और भैया का भी क्वेश्चन है, तो उन क्वेश्चन का भी मैं आपको आंसर दूंगा। सबसे पहले कि कब प्लांटेशन हुआ है और क्या ट्रीटमेंट चल रहा है। नमस्ते भैया, आपका परिचय बताइए, हम लोग कहाँ पर हैं। विजय सोपान पाटील, तालुका पंढरपुर, जिला सोलापुर, शेवते गाव है ये। ओके, इसकी लागवड की तारीख है, मराठीतनं बोला। हे जे लागवडीची तारीख आहे 25 डिसेंबर। आता 33-34 दिवस पूर्ण झाले त्याला। ओके, तर 4 ड्रिंचिंग झालेले चार आहेत ड्रिंचिंग आतापर्यंत. झाले त्याच्या ओके। टोटल हा. आता जे CKG9चं प्लांट आलं, पकडून घ्या जे CKG9 जे दिलं मी तुम्हाला प्लांट, तर सगळ्यात आधी मी जो तुम्हाला नवीन फंडामेंटल जो बनवून दिला, बरोबर तर जे मी तुम्हाला रोपं जी दिलेली होती, तर त्याचं देण्यामागचं जे कारण होतं की रोपं जी आली ती तुम्ही मला सांगले की सर रूट बॉल एकदम जबरदस्त होता। दुसरं, झाड हातात घेतलं की ह्या आंगडीने सुद्धा तो खालचा कप निघून जायचा, म्हणजे एकदम रूट बॉल स्ट्रॉंग होता, हा. बरोबर। आणि दुसरी गोष्ट की रोपं लावल्यानंतर सगळे रोपं जर्मिनेशन आहे, तुटवडा हा नाहीच आहे. हा 32 दिवसाचा जो प्लांट आहे, तर 32 दिवसाच्या प्लांट मध्ये तुम्ही मॅच्युरिटी बघू शकतात। एक नॉर्मल आज सगळे पानं मोजून 1 2 3 4 5 6 7 8 9 पानं दिसतात। मग 9 पैकी तुमचे 5 पानं जे आहेत ते तुमच्या रोपासोबत आलेली होती, म्हणजे 5 पानं आता निघाली। आता तुमचं जे सांगायचं तात्पर्य आहे की गेल्या 15 दिवसापासून शेवतेगाव किंवा हा जो परिसर आहे याच्यामध्ये थंडी चांगल्या प्रकारे पडते, पण प्लांटला त्या थंडीपासून पाहिजे तेवढा इफेक्ट झालेला नाही। मी काढले. म्हणजे एकदम जे आपल्याला 5 दिवसाला पान पाहिजे, 7 दिवसाला जे पान पाहिजे ते प्रॉपर आलेलं आहे। आणि दुसरी गोष्ट की तुमचं न्यूट्रिशन मॅनेजमेंट पण चांगलं आहे। म्हणजे मी जे प्रॅक्टिस करत आहे, जसे याच्या आधी जी रोपं मी दिली, तुम्ही माझ्यावरती विश्वास करून ती रोपं लावली, आणि आता पण ह्या वर्षाला जो विश्वास माझ्यावरती दर्शवला आणि ही जी रोपं लावली, तर मागणीचा तुमच्याकडे कल आहे। शेतकरी तुम्हाला नावानुसार रोपं विचारतात, ऍक्च्युअल नावाला रोपं विचारणं हेच गडबड आहे। जी बनवली जाणारी जी रेसिपी आहे, जी रोपं जी बनवली जातात त्याच्याकडे तुमचं लक्ष असलं पाहिजे। म्हणजे त्याचं स्ट्रक्चर हे कुठून आणलेलं आहे, याचं बनवण्याचं कार्य कोण करत आहे, याच्या मागचा दुवा कोण आहे, तो जर ओळखला तर मग अशा प्रतीचे रोपं तुमच्या घरापर्यंत पोहोचतात आणि त्याचं येणारं जे एंड असतं ते चांगलं आणि व्यवस्थितच येतं। जसं मागच्या वर्षाचे तुमचे अनुभव की सगळी प्लॉट तुमची एक्सपोर्टलाच गेली, दुसऱ्यांपेक्षा तुम्हाला 1.5 ते 2 रुपयाने रेट जास्तच राहिला आणि तुमचा शेवटल्या घडापर्यंत व्यापारी तुमच्या दारापर्यंत आला। आता याच्यामध्ये केडी रोपाचं हे पाहिजे तेवढं महत्व नाही, 10%, पण 90% वाटा हा तुम्हा शेतकऱ्यांचा, जो की तुम्ही त्याला वेळोवेळी खतांचं नियोजन, पाण्याचं नियोजन, क्लायमेट बदलल्यानुसार क्लायमेटिक कंडिशन अनुसार तुम्ही त्याला जे फिडिंग दिले ते महत्वाचे आहे। जसं एकाच गाडीत आलेलं जे रोप आहे त्याची कंडिशन आणि याच्या आधी जे बघून आले त्याची कंडिशन, 2 पानांचा फरक आहे, बरोबर। आता मला सांगा, एकच गाडीत आलेलं CKG9चं रोप 2 शेतकऱ्यांना, एक ह्या 2 किलोमीटरला लागलं आणि एक 0 किलोमीटरला लागलं, दोघांमध्ये फरक आहे की नाही। आता एवढ्या फरक मध्ये आपल्या लक्षात काय आलं की ती जमीन काळीभोर आहे, पाणी लवकर निचरा होत नाही। इथं ही जमीन थोडीशी दाणेदार आहे आणि लाल पोयटेची आहे थोडीफार, म्हणजे इथं पाणी लिचाव आहे। म्हणजे जमिनीला, म्हणजे मुळीजवळ जर का हवा आणि पाणी दोघांचा जर का संचय जर चांगला असला तर झाड चांगल्या प्रकारे ग्रोथ होतं, एवढं आपल्या लक्षात आलं। रोपं बाजूला ठेवा, बरं।
म्हणजे मेन काय असतं की मग आपण कोणतंही पीक लावलं की मुळीजवळ हवा आणि पाण्याचं प्रमाण हे सारखं असलं पाहिजे. मग त्याच्यासाठी काळी जमीन जर आहे तर बेडवरती आधीच लागवड कराव्या लागतील. अशा जमिनीमध्ये बेड नाही जरी केला सुरुवातीला तरी चालतं, कारण इथं आधीच पाणी निचरा होतो आहे. दुसरी गोष्ट, ह्या जमिनीमध्ये जर लगेच बेड केला तर पाण्याची रिक्वायरमेंट वाढेल, कारण पाणी लवकर लिच आउट होईल, वापसा पण लवकर होईल, मग त्याला मागणीपेक्षा पुरवठा जास्त करावा लागेल. आता तिथं पाणी काय टिकून राहते आहे, मुळी पाणी धरून ठेवते आहे, काळी जमीन पाणी धरून ठेवते, हे जमीन पाणी धरून ठेवत नाही. म्हणजे दोघंकडे वेगवेगळे रेशो आहेत. मग आता तुम्ही मला पाण्याचं नियोजन विचारलं की एका झाडाला पाणी किती दिलं गेलं पाहिजे, तुमचा प्रश्न होता ना. हा, आता मला सांगा, मी तिथं जर पाण्याचं नियोजन दिलं असतं, शेवटी तर एकच आला ना. तुम्ही बी तेच ऐकलं, यांनी बी तेच, पण दोघांच्या मातीचं स्ट्रक्चर किती चेंज झालं. आता मी जर तुम्हाला सांगितलं की एका पानाला 1 लिटर पाणी द्यावं लागतं, तुम्ही ऐकलं माझं. आता ती काळी जमीन आहे, यांची ही जमीन आहे, आता यांनी बी तसंच करायला पाहिजे का. तुमची जमीन 1 घंटा पाणी दिल्यानंतर काय रिॲक्ट करते आहे, त्याच्यानुसार तुम्हाला त्याच्यात काय बदल करावे लागतील ही तुम्हाला स्वतःला फील्डवरती बघावे लागतील. त्या वरती स्टेजवर बसणारे जे साहेब लोक आहेत किंवा मी जरी असला, मला नाही कळणार की तुमच्या शेताचे पोत कसे आहेत. एका शेतकऱ्याकडे तर 10 एकर शेती आहे आणि तर वेगवेगळ्या ठिकाणी डिवाइड झालेले आहे, तर वेगवेगळ्या ठिकाणचे रिझल्ट वेगवेगळे आहेत. मग आपल्या जमिनीचा पोत, माती, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघून ते पाण्याचं नियोजन केलं पाहिजे. खतांचं नियोजन हे आहे व्यवस्थित की बा एका वेळेला 30 दिवसाला बेसल डोस भरला पाहिजे, तो दिला गेला पाहिजे. पण पाण्याचं नियोजन हे प्रत्येक पिकामध्ये तुम्हाला प्रॉम्प्ट करावंच लागेल, कारण केळी ह्या पिकामध्ये सगळ्यात महत्वाचा रेशो जो आहे तो पाण्याचा आहे. न्यूट्रिशन शेवटला स्टब एंडला आहे, बरोबर. म्हणजे पाणी व्यवस्थापन व्यवस्थित केलं गेलं पाहिजे. म्हणून आता जर याला 5 पानं निघालेले आहेत, 5 पानं जर निघालेले आहेत, तर मग याला किती लिटर पाणी दिलं गेलं पाहिजे. मग तो आपल्या खिशामध्ये असणारा मोबाईल आपल्याला काय टेम्परेचर दाखवतो, 28 ते 32 डिग्री जर टेम्परेचर असलं तर एका पानाला 1 लिटर पाणी द्यायचं रोज पाणी, ताजं पाणी द्यायचं. मग आता याच्यामध्ये काळ्या जमीनवाल्याने बघायचं की माझा 1 तास दिल्यानंतर जास्त पाणी होतं आहे का. मग भुरा ह्या जमीनवाल्याने बघायचं की 1 तास मला दिल्यानंतर कमी होतं आहे का. मग थोडासा 10-15 मिनिट तुम्ही इकडे वाढवायचा, तुम्ही 10-15 मिनिट इकडे कमी करायचं. आलं का. हे रोल कोणाचे आहेत, आपले स्वतःचे शेतकऱ्यांचे व्हिज्युअलायझेशनचे. मग आता तुम्ही म्हणणार का हा 1 लिटरचा रेशो शेवटपर्यंत चालेल का, तसं नाही. 28-32 हा टेम्परेचर जो आहे, जो आम्ही आमच्या लॅबला ह्युमिडिटी मेंटेन करण्यासाठी करतो आणि प्रत्येक पिकाला पोषण वातावरण तयार करणारा हा ह्युमिडिटी रेशो आहे, जो ॲग्रोनॉमिस्ट लोकांनी त्याला एका याच्यावरती लिहिलेला आहे. मग याच्या पुढे जर का टेम्परेचर गेलं, 32च्या पुढे जर गेलं, तर 32 ते पुढे 36 जर असलं, 4 डिग्री जर टेम्परेचर वाढायला लागलं, तो 0.25 लिटरने ते वाढवायचं. म्हणजे 32 ते 36च्या मध्ये जर टेम्परेचर वाढायला लागलं तर तुम्हाला एका पानाला 1.25 लिटर पाणी द्यावं लागेल. आता तेच टेम्परेचर जर का तुमचं 36 ते 40 जर गेलं तर मग 0.25 म्हणजे 1.5 लिटर पाणी. हा रेशो 3 दिवसाचा लक्षात घ्यायचा की माझ्याकडे मागच्या आठवड्यात 3 दिवस कंटिन्युअसली हाच सूर्यप्रकाश पडला, तर मग मला माझ्या जमिनीमध्ये एवढं पाणी द्यावं लागेल. आता तुम्ही म्हणणार मग याचं पाणी कमी केव्हा करता येईल. मग जसं जर का तुमचं थंडीचं वातावरण वाढलं तर मग 0.25 ने इकडे मायनस चालायचं. जर 28 ते 24 जर झाला तर मग 1.25 लिटर पाणी. 24 ते इकडे जर 18 झाला तर मग त्याला अर्धा लिटरच पाणी. परत जर तुमचा 18च्या नंतर 18 ते 10 पर्यंत जर गेला तर जास्त पाणी, कारण जेवढी जास्त थंडी तेवढं जास्त पाणी. नाहीतर मग तुम्ही म्हणणार की बंद. कारण तुम्ही जर बघितलं की ज्या वेळेस थंडी पडते, आता गहू भरायला जातो किंवा ऊस भरायला जातो आपण, अचानक चिल्ड थंडी. आता मागच्या 15 दिवसात जर आपण बारे धरायला गेले तर बारे धरत असताना जर रात्री 9 वाजेला जर आपण थंडीत कुरकुडतो आहे, तेच जर सरीत पाय ठेवून जर उभे राहिले तर थंडी वाजते का. जिथून मोकळं पाणी चालतंय तिथून, तेच जर तुम्ही सरीच्या बाहेर आले की तुम्हाला थंडी वाजते. कारण का, पाणी हे जिवंत असल्या कारणाने तुम्ही पाणी देत असणार ना, ती उष्णतेला अब्सॉर्ब करतं, म्हणजे उष्णतेला आत घेतं, म्हणजे मुडीला काय करतं, उष्णता प्रदान करतं. म्हणून त्या वेळेला जर तुमची थंडी वाढली तर थंडी वाढल्यानंतर तुम्हाला केळीला किंवा कोणत्याही पिकाला जे आहे, शक्यतोवर केळीला तुम्ही कंटिन्युअसली पाणी देणे.
कंटिन्यू पाणी पाहिजे पाणी पाहिजे रोज. रोज. आलं लक्षात? पाण्याचं नियोजन कसं करायचं? फिडिंग मॅनेजमेंट हे जे आहे, फिडिंगला तुम्ही 30 दिवसाला, 60 दिवसाला, 90 दिवसाला, 120 दिवसाला बेसल डोस देऊ शकता. आता काही शेतकऱ्यांचं म्हणणं असतं की बेसल डोस पेक्षा मी नेहमी माझी 1.5 एकर केळी आहे, मी वॉटर सोल्युबल वापरू शकतो किंवा हार्ड फर्टिलायझर वॉटर सोल्युबलच्या माध्यमातून देऊ शकतो, तर त्याचे बेस्ट रिझल्ट आहेत. शेतकऱ्याला त्याच्या मागणीनुसार किंवा त्याच्या पाहिजे त्या अवस्थेनुसार किंवा त्याच्या खिसाच्या बजेट बघून त्याला जर नियोजन दिलं गेलं तर तो यील्ड कशी काढू शकतो. जसं मी तुम्हाला सांगितलं की ऍव्हरेजली आपण 50 टनाचं ऍव्हरेज ठेवू, एका एकराला 50 टन केळी कशी काढू. जर आपण विचार केला ना तर मग 50 टन येईलच. बरोबर आहे. फक्त त्या दिशेला आपल्याला विचार करावा लागेल. म्हणजे मला जर पंढरपूरला जायचं आहे तर मग मला तो आज विचार करावा लागेल की मला पंढरपूरला जायचं आहे. मग तसं केळीमध्ये एका एकराला 50 टन उत्पादन काढायचं आहे, म्हणजे काढायचं आहे. मग मी ते उत्पादन कसं काढू शकतो याच्यावरतीच नेहमी चर्चा करणे. मग तुमचं 50 टन उत्पादन आल्याशिवाय राहणार नाही. मग खर्च बी त्या प्रतीचे तुमच्या आटोक्यात राहिले पाहिजे. आपण 35 पर्यंत गेलेलो आहे. एकरी 35 टन आपला ऍव्हरेज तुटत नाही, मग 15च आहे ना फक्त, तो काढू शकतो. आपल्याकडचं वातावरण हे चांगलं फेवरेबल आहे. थोडं वातावरण इकडे तिकडे होतं, परंतु जर आपण अजून त्यात जर चांगली भर टाकली, आपल्या अजून नॉलेजची जर भर टाकली, कारण काही नकळत चुका आपल्याकडून होताच आहेत, त्या जर थोड्या रिपेअर झाल्या अजून, तर माझ्या माहितीनुसार एकरी 50 टन, 60 टन, 70 टन सुद्धा आपण केळी घेऊ शकतो. जसं ऊसामध्ये शेतकऱ्यांनी इनोव्हेशन केलं की एकरी 100 टन काढायला लागले, तर त्यांनी काहीच केलं नाही. त्यांनी फक्त काय केलं, नियोजनबद्ध काम केलं आणि त्यांचं एकरी 100 टन नाही, मी 138 टन वाल्यांना आजच म्हणजे 3 दिवस आधी भेटून आलो. म्हणजे आपली कल्पना किंवा आपले विचार त्या दृष्टीकडे आपल्याला न्यावे लागतील. बरोबर. अजून काही प्रश्न असले तुम्ही विचारू शकता. तर वॉटर मॅनेजमेंटचा जो पार्ट होता तो तुमच्या लक्षात आलेला असेल. ठीक आहे. दुसरं की ह्या झाडांमध्ये जे हे तुम्ही दुसरे पिकं जे लावतात ना, तर जर तुम्हाला कोथिंबीर लावायची आहे किंवा काहीही लावायचं आहे, ठीक आहे, घरच्यासाठी आपण करू शकतो, पण झाडाजवळ नका लावू. ह्या शेतात उगणारं साधं गवत सुद्धा काही ना काही न्यूट्रिशन अपटेक करता आहे, हे मान्य करता तुम्ही. पण न्यूट्रिशन जर ते अपटेक करता आहे तर ते झाडाचा काही ना काही वाटा घेत आहे ना. जर 1 एकरामध्ये 2 भाऊ आहेत, तर एक जर भलेही तो कलेक्टर असला, तो वाटा सोडतो का? तो त्याच्या नावावर अर्धा एकर करतोच. मग तसं हे आहे की याच्या सेंटरला घ्या ना तुम्ही. इथं 30 दिवस 40 दिवसामध्ये तुम्हाला घरी पण खायला होईल. नियोजनबद्ध करा. जे बी करतायत ना ते नियोजन. आता भरपूर ठिकाणी मी बघितलं की त्याच्या मुळांजवळच तुमची कोथिंबीर आहे. दुसरं, कोथिंबीर तुम्ही कापून घेता का? उपटतात. आता त्याच्या जडा याच्या जडा दोघांच्या जर संमिश्र जडा जर असल्या, आता कोथिंबीर उपटून तुम्ही मोकळे झाले, त्याला काय झालं तुम्ही विचारलं का? तो 10व्या दिवशी रिॲक्ट करतो, पान कोमसते, पोंगा खाली येतो, ते झाड मागे जातं. होत असेल ना. म्हणजे ह्या गोष्टींचा पण विचार करणं फार महत्वाची गोष्ट आहे. असं कशामुळे झालं? हे पाण्याचं जे प्रमाण होतं ना, हे पाण्याचं एकदम धरून ठेवलं की हे पानं छोटी येतात. दुसरं, थंडी जास्त पडली की मुडी बंद पडते. मग मुडी बंद पडली की हे पानं हे येतात. मुडी बंद पडली की सगळ्यात अगोदर तुमचं क्लोरोफिल टाईट येत नाही. टाईट येत नाही म्हणजे काय? पिवळापणा येतो. कच्चं क्लोरोफिल झालं की याच्यावरती सगळ्यात जास्त शकिंग आणि पेस्ट आणि थ्रिप्स माइट्स याच्यावरती अटॅक करतात. कारण कमजोर व्यक्तीला सगळ्यात अगोदर आजार अटॅक करतो. बरोबर. मग आता हे जे झालेलं, हे जे पान आहे, हे आताचे नाही आहेत, हे गेल्या आठवड्यातले जे 7 दिवसात पानाचा मी रेशो सांगतोय ना, हे 7 दिवसात हे थंडीला बळी पडलं हे झाड. आता हे उचकेल कसं? तर मुडीजवळ हवेची कक्षा निर्माण केली पाहिजे, किंवा याच्या मुळांजवळ जर का याला बॅक्टेरियल डिसीजने घरलेलं असेल किंवा पाण्याचं जर प्रमाण जास्त झालेलं असेल, तर मग अशा झाडांना आपण ब्लिचिंग पावडरची ड्रिंचिंग करायला लावतो. म्हणजे पटकन पोंगा सटकन वरती निघतो. आणि वरनं याला काहीतरी तुमचा मातीचा स्प्रे घ्या, नाही तर मग न्यूट्रिशनचे स्प्रे घ्या. म्हणजे याचा पानामध्ये हिरवळपणा येतो. जसे अमिनो ऍसिड झाले, चिलेटेड मायक्रोन्यूट्रन झाले, म्हणजे पानाला ग्रीनरी येते. नाही तर याला जर काहीच नाही केलं, सगळं प्लॉट चालतोय, हे झाड तुम्हाला अजून 7 दिवसानंतर मेलेलं दिसेल. कारण याच्यावरती शकिंग, पेस्ट, थ्रिप्स हे त्यांचं कार्य चालूच आहे दररोज. आता ह्याच्या बागा CME ला पण वडी पडतात. CME म्हणजे काय?
वारंवार येणारं कच्चं क्लोरोफिल त्याच्यावरती वारंवार बसत असणारे तुमचे थ्रिप्स आणि माइट्स त्याचं जर शेविंग आणि शेकिंग जर करत असले तर पानाला धाऱ्या पडतात. धाऱ्या पडल्या की नंतर तुम्हाला असं लक्षात येतं की याच्यावरती हा आजार आला, तो बळी पडला ना त्याला. आता ते सगळं हे व्हायरस कन्व्हर्टिंग होतं काय इथून तिकडे आणि तिकडून इकडे चाललं ते वाढत. मेन काय आहे, जोपर्यंत आता बघा नवीन पिढी जी आहे, आपण ह्युमन बॉडी पकडू की 35-40-35व्या वयापर्यंत कितीही साखर कहाणी कसंही काहीही करा, काही तितंब करा, काही बळी पडतो का तो. जशी इम्युनिटी ड्रॉप होत जाते तसं त्याच्या लक्षात येते बापा BP आला रे, शुगर आला. मग तो तेव्हा आला का 40व्या वर्षी आला का तो तुम्ही जर का 22व्या वर्षापासून जर व्यवस्थित त्याला मेंटेन केलं असतं तो दिसला असता का तुम्हाला. नाही. तशा गोष्टी ह्या प्रत्येक पिकामध्ये आहेत. साहेब आता हे डबल आहे, काही कधी डबल पडलं पाहिजे. नाही याला राहू द्या. ऍक्च्युअल हे जे दोघं जे येतात ना हे काय येतात हे फार महत्वाची गोष्ट आहे. हे यायला नको पाहिजे. हा कंपनीचा नुकसानीचा भाग आहे. कंपनीचा कसा, ज्या वेळेस मदर कल्चर क्लोन बॉटलमध्ये आपण ठेवतो, बॉटलमधनं बाहेर येतो, जसं रूटिंग झालं, शूटिंग झाल्यानंतर ते त्याला वेगवेगळे करतात. वेगवेगळे करत असताना जर एखादी कंद याच्या बाजूचा यांच्याकडून कट नाही झाला आणि तोच जर प्रायमरी ट्रीटमेंट करत असताना त्याच्यामध्ये लागला तर तो तुमच्यामध्ये, आता हे 4 झाडं आहेत किती, ते न कळत तुमच्याकडे 2च्या माध्यमातूनच आले. म्हणजे कंपनीचा 2 झाडांचा काय झाला, तोटा झाला. म्हणजे जेणेकरून अजून हे जर का 2 बोल मध्ये पॅक करून जर दिले असते तर मला 17 दूनी 34 रुपये इथे मिळाले असते. तो तोटा कोणाचा झाला. आता तुम्ही जर म्हटलं काढून दुसरीकडे लावलं याला, आता होतं काय, मी तुम्हाला आताच सांगितलं की भरपूर बाजाराला उपटतात, दुसरीकडे लावतात. आता बाजूच्याला वैजीचा नाही होणार का. आता दोघांच्या यांचं काय असेल, मुळा एकत्रच असतील, गाठा दोघं एकत्र, याला उपटलं, याचा तर भाग गेला ना, याच्या मुळा पण गेल्या. आता हा काही दिवस ह्या शॉक मध्ये राहील आणि त्याच वेळेला जर अचानक थंडी झाली किंवा अचानक आपल्याकडून जास्त पाणी दिलं गेलं किंवा अचानकच त्या टायमाला बेसल डोस टाकला गेला तर हा काय होईल, शॉक होऊन जाईल आणि ते झाड रिहोत चाललं जाईल. म्हणून त्याला आहे त्या कंडिशनला राहू द्या. आणि जर वाटलं की मला 2 नाही ठेवायचे, त्याला थोडासा वरती येऊ द्या, साईडच्याला कट करून फेकून द्या. आलं लक्षात. जर आपण कोथंबीर उपडतो आहे, झाड त्याला इजा देतोच आहे ना आपण. आलं मी परवा हिथलं काढलं तिथं लावलं, त्या आधी तू उपडली ह्याचं काढलं एक ते नव्हते. आता ह्या गोष्टी केव्हा मॅच्युअर असतात मी सांगतो. चांगली झडी लागलेली आहे, क्लायमेट पूर्ण आटो आहे, त्यावेळेस तुम्ही ह्या गोष्टी केल्या ना ते हे बी झाड मरत नाही, ते बी झाड मरत नाही. इथं हे दोघं बी मरतात. ते लावलेलं बी कोमसतं, कारण इथं कसं आहे, रात्री थंडी, दिवसा ऊन, माणसालाच कळत नाही की काय करायला पाहिजे रिॲक्ट, तर ते झाडांना काय करणार आहे. म्हणून आहे ते राहू द्या, दोघं राहू द्या ना, दोघांचं यील्ड चांगलं येते, काही प्रॉब्लेम नाही. फक्त पुशअप देताना याला एक मुठ्ठी टाकत होते ना, येत नाही साहेब, 2 होती इथं बघितलंय मी. नाही उत्पादन येते, लवकर येत नाही, लेट होत. मग होतं काय, मी काय सांगतोय तुम्हाला की लेट का होतं. 2 झाडं आणि 1 झाड, मागणी तेवढा पुरवठा होत आहे का. उचलताना जर एक मुठ्ठी, आपलं काय असते, इथं 2 भाऊ आहेत, त्याला एक, आता आपली पोटाची भाकर आपली एकने जाते, आपण मग अर्धीच होणार आहे ना. आता आम्ही 2 भाऊ आहेत, मला एकच देत आहेत तुम्ही भाकर, आम्ही काय करणार, अर्धी करणार. मग बाकीचे एक खाताय, मग हे पैलवान दिसतील, आम्ही सुकडे दिसू, भले आम्ही ऍडजस्टमेंट करताय, मग काही ना काही कुठं कमी पडत ना. म्हणून मी काय सांगितलं, एक मुठ्ठी इकडून एक मुठ्ठी तिकडून, म्हणजे त्यांना बी दोघं व्यवस्थित पुशअप होतात आणि व्यवस्थित घड येतो, काही प्रॉब्लेम येत. पण माझ्या माहितीनुसार मग जर आपल्याकडे शेतामध्ये जर संख्या व्यवस्थापन जर आपण केलेलं आहे तर 2 ठेवूच नका, याला कट करून टाका. पण केव्हा कट करा, थोडसा पुशअप येऊ द्या, हाईट झाले की त्याला कट करून तिथंच टाका. उपटून दुसरीकडे लावू नका. आता उपटून दुसरीकडे लावणं म्हणजे काय की जुलै ऑगस्टचं जर वातावरण असलं तर त्या टायमाला तुम्ही लागवड करू शकतात, कारण त्या टायमाला ऑटो क्लायमेट असतं, सूर्यप्रकाश जास्त लागत नाही, चटका बसत नाही, मग त्या टायमाला ते जगतात पण आणि येतात पण. पण तू इथलं उपडलेलं झाड कुठलं. ओके, ठीक आहे, थँक्यू.